खरं सांगू का तर 2 दिवससुद्धा आम्ही एकत्र राहू शकत नाही. लगेच आमचे भांडणं व्हायला सुरू होत आहे. माझे एक्सपेक्टेशन थोडे जास्त होते त्याच्याकडून की त्यांनी मोबाईल बघू नये किंवा काय नाही. पण ठीक आहे, पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच की नेमकं काय झालं होतं. 3 दिवस ताडोबामध्ये राहिलो आणि लिटरली इतके छान दिवस गेले ना की तो हँगओव्हर माझा जात नव्हता. आणि आज आमचं चेकआउट होतं. सकाळी उठलो आणि माझं आणि सचिनचं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायचं राहून गेलं होतं. म्हणून म्हटलं की पहिला ब्रेकफास्ट करूया आणि स्विमिंग पूलमध्ये जाऊया. त्याच्या आधी त्याची आणि माझी थोडीशी किरकिर झाली का तर तो सारखा मोबाईल बघत होता. आणि ॲक्च्युली तो मोबाईल बघत होता की त्याच्या ऑफिसचे मेसेजेस येत होते. पण मी त्याला म्हटलं की नाही बघायचं म्हणजे नाही बघायचं. तिथे थोडं मूड खराब झाला माझा, त्याचा नाही. कारण की तो ॲक्च्युली ताडोबाच्या हँगओव्हरमध्ये होता. मग मी म्हटलं तू राहा रूममध्ये, मी आणि वैशू जातोय स्विमिंग पूलमध्ये. मग आम्ही निघालो. ठीक आहे, आम्ही निघालो. मी छान तयार झाले कारण आम्ही ठरवलं होतं की भाई आंघोळ आता डायरेक्ट घरी जाऊन करायची, फक्त स्विमिंग पूलमध्येच आंघोळ करायचं तेवढंच ते. पण तसं काही शक्य नव्हतं कारण की सचिन बोलला की ह्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं आणि आफ्टर ऑल ते अंगाला इचिंग वगैरे होणार. त्यामुळे थोडासा एन्जॉय करा, शावर घ्या रूममध्ये आणि त्यानंतर आपण निघूया. मग असंच करता करता आम्ही फायनली निघालो. 11 वाजता चेकआउट होता. आणि खरं सांगू का तर लिटरली तिथून निघण्याची इच्छा अजिबात होत नव्हती. खूप साऱ्या मेमरीज घेऊन आम्ही आता फायनली आमच्या कामाला चाललो आहे, म्हणजेच आपल्या घरी चाललो आहे. अशा पद्धतीने आमची फॅमिली ट्रिप इथे संपत आहे. आता जर्नी स्टार्ट होती आहे माहेरी जायची. मुलांना 2 दिवस ठेवणार आहे. खूप सुंदर ट्रिप झाली आहे. हा हँगओव्हर पुढचे 6 महिने तरी जाणार नाही कारण इतके छान छान मेमरीज आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत. तर खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता वाईल्ड लाईफचा. तर आय होप तुम्ही पण एक वेळ नक्की घ्या. तुम्हालाही कळेल की का लोक इथे इतकं एक्सायटेड असतात येण्यासाठी. प्लस असं नाही की एकदा आलं की विषय संपला. सारखं सारखं येण्याची जागा आहे. सारखं सारखं यावं असं वाटेल तुम्हाला. तर चला पुढची जर्नी. गाडी आम्ही स्लो चालवत होतो कारण की आजूबाजूला ना गौरेडा आणि हरिण बाकीचे काही छोटे मोठे ॲनिमल्स ते दिसत होते. पण टायगर नाही कारण की टायगर आहे ना ॲक्च्युली आता सध्या झाडांमध्ये असतोय कारण गरमीचं वातावरण. एका ठिकाणी स्पीड ब्रेकरमध्ये ना लक्षात आलं नाही आणि आमच्या ना स्पीकरचे वायर हल्ले. आणि सचिनला ना गाणे पाहिजे असतात. गाणे म्हणजे गाणे ऐकूनच तो प्रवास करू शकतो भले मग किती पण मोठा असू दे. तर मग तो बोलला की बाजूला गाडी घेऊया. हायवेवर होतो आम्ही. इतकी गरमी होत होती, तुफान म्हणजे इतकी गरमी. आणि सचिन म्हटलं की अजून 15 ते 20 मिनटं लागणार आहे. त्यानंतर मग इतका कंटाळा आला ना, मी काय सांगू, मला खूपच वैताग आला होता. मी म्हटलं यार कशाला गाणे ऐकायचे, आपण फॅमिली ट्रिपवर आलो आहे, एकदम मस्त गप्पा मारूया. पण असू द्या, आता प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतो. मी काहीच त्याला म्हटले नाही. त्यानंतर नाही का एक आता तुम्हाला माहिती आहे अगारोचं फॅन आहे ना, ते ॲक्च्युली ना माझ्यासाठी ते वरदान म्हणून आलं. कारण की का माहिती आहे की एकदा चार्ज करून घेतलेलं आम्ही घरून येताना. आणि बाय द वे हे माझं नाही आहे बरं का, हे वैशूचं आहे. वैशूला स्टडी टेबलला वगैरे लागतं हे, कारण की आता सध्या गरमी पण स्टार्ट झाली आहे आणि किचनमध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो. चाहिए आप हिसाब से बता दो. 300 नाही 200-250च असेल ते. चुना 350 रुपयाला 4 मिळाले असे. आणि त्यांनी बरेचदा ट्रिपवर ना एक होतं आमचं की आमचे खायचे हाल होतात. पण यावेळेस नाही झाले कारण की जेवण इतकं टेस्टी होतं ना त्या हॉटेलमधलं, खरंच खूप भारी होतं. तुम्हाला पूर्ण बजेट हा आहे ना जो ताडोबामध्ये काय काय झालं आहे, किती खर्च झाला आहे, त्याचा मी बजेटचा एक व्हिडिओ करणार आहे. व्हिडिओ म्हणजे उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. तर मंडळी आम्ही एका ठिकाणी KFCला थांबलेलो आणि तिथे बर्गर खाल्लं कारण की बरेच दिवस झालेले बर्गर खाल्लेला नव्हता. पण इथे माझा चेहरा थोडा उतरलेला आहे कारण की माझी आणि सचिनची थोडीफार किरकिर झाली होती. विषय मात्र वेगळा आहे जो इथे नाही सांगू शकत. म्हणजे असाच फोन हे त्या गोष्टीवरनं झालं होतं. पण ठीक आहे. इथे माझे एक फॉलोवर भेटले मला म्हटले की मी तरी म्हणते की ह्या ताईला कुठे बघितलं आहे. म्हणजे लिटरली त्या नागपूरच्या भागामध्ये चंद्रपूर एरियामध्ये मला एक फॉलोवर भेटले आणि मला बघून खरंच खूप भारी वाटलं की इतक्या लांबून लोक मला फॉलो करतात. इथे वैशू आणि शिवचरणना डान्स करत होते. आणि थँक्यू सो मच मंडळी, खरं तर तुम्ही व्हिडिओ बघताय तर म्हणून मी लोकांपर्यंत पोहोचते. आणि हां, हेटर्सचं मला काही वाटत नाही कारण की ते पण असणं खूपच गरजेचं आहे. निंदकरांचे घरं म्हणतात ना शेजारी असावे. माझ्या तर घरातच आहे, पण आता राहू द्या, आता सोडा, काय हरकत नाही आहे. आपले फॉलोवर्स वाढत आहेत, तुमचं प्रेम मिळतं आहे, सपोर्ट मिळतं आहे. मी आजारी होते त्यातनं पण मी लवकर आता बरी झाले आणि खूप एनर्जेटिक फील करते.
तर इथून पुढे खरंच तुम्हाला छान 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 ब्लॉग्स पाहायला मिळणार आहे, कारण आता नाशिकमध्ये खरंच म्हणजे खूप कमी दिवस उरले. पण आता बाय द वे मी चालले आहे मम्मीकडे, आणि हे बोर्ड जेव्हा मी ताडोबाला येत होते ना, तर हे सगळं हायवे हे सगळं बघत असताना खूप भारी वाटत होतं, कारण की ते सगळे गावात बुलढाणा, अमरावती, सिंदखेड राजा, जालना, बरेच गावं, बरेच कारंजा, वाशिम, बरेच गावं मी बघितले आणि मला खूप भारी वाटलं, कारण की लहानपणी मी खरंच त्या सगळ्या गावामध्ये गेलेले, कारण की आमचे सगळे पाहुणे आहेत तिकडे. तर मंडळी, आय होप अमरावतीला मी कधीतरी लवकरच येईल. असं बघता बघता ना मी छत्रपती संभाजीनगरमध्ये पण पोहोचले. प्रवास हा खूप जास्त मोठा नव्हता, आम्ही लवकर पोहोचलो संध्याकाळी घरी, कारण दुपारी निघालो होतो 11:30च्या दरम्यान. बराच वेळ आम्ही मध्ये हॉल्ट घेतला आणि त्यानंतर फायनली 4-5 तासातच आम्ही पोहोचलो, कारण सचिन ड्राईव्ह खरंच खूप भारी करतो, ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे, एवढा तो ड्राईव्ह करतो ना, खूप भारी. तर ट्रिप फायनली इथे संपत आहे आणि खरं खूप वाईट वाटते, पण ॲक्च्युली सचिन बोलला की ट्रिप संपलेली नाही आहे, स्टे ट्यून, कारण की बऱ्याच गोष्टी आहे ज्या तुम्हाला पुढे अजून येणाऱ्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मम्मीकडे आले, कारण की मुलांना मी इथे ठेवणार आहे पुढचे 2-4-5 दिवस, आणि त्यानंतर सचिन आणि मी एक्सप्लोअर करणार आहे बऱ्याच गोष्टी, त्या पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला मिळतीलच. तर आय होप तुम्ही कालचा ताडोबा जंगल सफारीचा व्लॉग पाहिला असेल, नसेल पाहिला तर मी आज रिक्वेस्ट करते की नक्की एक वेळा बघा.